नमस्कार मंडळी, पहिल्यांदाच आपण भेटतोय माझ्या घरातून. आजची सकाळ किती सुंदर आहे ना. सगळीकडे शांतता, आणि या शांततेत मला काय करायला आवडतं माहिती आहे? तीच माझी छोटीशी सवय आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. रोजच्या धावपळीच्या दिवसाला एका छोट्याशा कॉफी ब्रेकने आणि एका खास प्लॅनने मी कसं सकारात्मक सुरुवात करू देते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. बघा, एक गरमागरम कॉफी, थोडं माझं आवडतं शांत संगीत आणि एक डायरी, या 3 गोष्टी माझ्या सकाळच्या मी टाईम थेरपीचा भाग आहेत. आज आपण ही सकाळ अशीच शांतपणे एन्जॉय करूया आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ती एन्जॉय करा. आपल्या कामांसाठी आणि कुटुंबियांसाठी एक परफेक्ट आणि हॅपी प्लॅन कसा बनवायचा हेही मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचंच खूप 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 स्वागत आहे. सगळ्यात आधी स्वतःला वेळ द्या. मला माहिती आहे, गृहिणींसाठी किंवा कामावर जाणाऱ्यांसाठी सकाळ म्हणजे नुसती धावपळ असते. पण तुम्ही जर रोजच्या वेळेपेक्षा फक्त 15 मिनिटे लवकर उठलात तर ही शांत वेळ तुमच्यासाठी खूप जादूची ठरू शकेल. मी हेच करते. या वेळेत मी आधी माझ्या आवडीची कॉफी बनवते. मग फोनवर किंवा आयपॅडवरती छान असं म्युझिक लावते. मनाला शांती देणारं संगीत लावते, गाणं लावते किंवा कधीकधी निसर्गाचे शांत आवाजसुद्धा ऐकते. पण या क्षणांमध्ये फक्त कॉफीचा सुगंध आणि म्युझिकचा रिदम मन एकदम रिचार्ज होतं. तुम्हाला सांगायचं तर हा माझा पहिला व्लॉग आहे, त्यामुळे थोडी उत्सुकता आहे मला. तुम्हाला माझ्या या चॅनलवर कोणते कोणते व्लॉग्स बघायला आवडतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी ते करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता वेळ आहे दिवसाच्या प्लॅनची. मी माझ्या कामांची लिस्ट बनवते. त्याला मी टू डू लिस्ट ऐवजी माझी हॅपी लिस्ट असं म्हणते, कारण लिस्ट बनवतानाच एक आनंद आणि सकारात्मकता असावी लागते. लिस्ट कशी बनवायची? लिस्ट बनवायची 3 पार्टमध्ये. पहिला पार्ट असतो सगळ्यात आधी जी गरजेची कामं असतात, जसं की सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण, मुलांचा अभ्यास. जी अगदी प्रायोरिटीवर कामं असतात ती या लिस्टमध्ये येतात. पण त्यांना काम म्हणून न बघता आनंदाने पूर्ण करायच्या गोष्टी म्हणून बघा. सेकंड पार्ट येतो स्वतःसाठी एक गोष्ट, म्हणजे तुम्हाला ज्या मनापासून गोष्टी करायला आवडतात, म्हणजेच तुमचे जे छंद असतील. सपोज तुम्हाला मेडिटेशन करायला आवडत असेल, पुस्तक वाचायला आवडत असेल, काहीतरी लिहायला आवडत असेल, तर ते तुम्ही काम या लिस्टमध्ये लिहायचं. जर तुम्हाला जास्त वेळ देता आला नाही तर ॲटलिस्ट 5, 10, 15 मिनटं तरी तुम्ही दिवसातून देऊच शकता. तिसरी गोष्ट म्हणजे तिसरा पार्टमध्ये कुटुंबासाठी एक क्षण. हे खूप महत्त्वाचं आहे. मुलांना नवीन गोष्टी शिकवायच्या, नवऱ्यासोबत किंवा फॅमिलीबरोबर वेळ घालवायचा, मनमोकळ्या गप्पा मारायच्या. त्यामुळे रिलेशनशिपसुद्धा स्ट्रॉंग होण्यास मदत होते. बघा, नुसती कामं लिहिण्याऐवजी तुम्ही जेव्हा अशा आनंदी गोष्टी त्यात लिहिता तेव्हा दिवसभराच्या कामांना एक वेगळीच दिशा मिळते. कामाचा कंटाळा नाही येत आणि सगळं सकारात्मक वाटायला लागतं. माझी हॅपी लिस्ट तयार झालेली आहे. तुम्ही माझ्या व्लॉगच्या सुरुवातीला पाहिलं असेल, मी एक शांत म्युझिक लावलं होतं. मला शांत स्पिरिच्युअल म्युझिक ऐकायला खूप आवडतात. मूव्हीमधले सॉंग्स पण ऐकायला आवडतात. आपल्या आवडीचं संगीत आपल्या मनावर खूप मोठा परिणाम करतं. जेव्हा आपण शांत संगीत ऐकतो तेव्हा विचार आपले स्पष्ट होतात आणि तणाव कमी होतो. लिहिता लिहिता माझ्या मनात काही सकारात्मक विचार येतात. आजचा दिवस खूप छान जाणार आहे आणि सगळी कामं वेळेवर पूर्ण होणार आहेत, आणि अशा पद्धतीने ग्रॅटिट्यूड निर्माण होतो. हे छोटे छोटे सकारात्मक शब्द खूप ऊर्जा देतात. तुम्ही सकाळी कुठलं संगीत ऐकता किंवा कुठली गाणी ऐकता ते माझ्याबरोबर शेअर केलं तर मला छान वाटेल. मी पण त्या गाणी ऐकण्याचा ट्राय करेन. तुम्ही मी दिलेल्या या छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडू शकेल. तुम्ही या नक्कीच ट्राय करून बघा. चला तर मंडळी, माझी सकाळची कॉफी आणि दिवसाचा प्लॅन दोन्हीही तयार झाले आहेत.
माझा मी टाईम थेरपी झाली आहे. आता मी पूर्ण उत्साहाने घरातल्या कामांना सुरुवात करणार आहे आणि आजचा दिवस सगळ्यांसाठी आनंदी बनवणार आहे. तुम्हीही तुमच्या दिवसाची सुरुवात अशीच शांतपणे आणि आनंदाने करा. हा माझा पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुमचा एक लाईक आणि सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. भेटूया पुढच्या छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि दिवसभर सकारात्मक ऊर्जा ठेवा. बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.